स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्यासाठी लढणं हे खरं धाडस असतं. जिथे संधी कमी, आव्हाने मोठी आणि मार्ग कठीण असतो, तिथे फक्त तुमची जिद्द, मेहनत आणि तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, भरतीची तयारी करत असाल किंवा तुमचं स्वप्न डॉक्टर, इंजिनियर, CA बनायचं असेल, नाहीतर अजून काही मोठं करायचं असेल, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सातत्य कसं ठेवायचं आणि कठीण परिस्थितीला हरवून पुढे कसं जायचं. नमस्कार मित्रांनो, मी रोहित तांदळे आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता चॅनल इन्स्पायरिंग जर्नी, जिथे तुम्हाला मिळेल तुमच्या स्वप्नांसाठी लढण्याचं बळ, ऊर्जा आणि खूप सारं मोटिवेशन. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एका साध्या मुलाच्या असाधारण प्रवासाची कथा, त्याने सिद्ध केलं की यशाचं रहस्य आहे सातत्य, कष्ट आणि अपयशाला सामोरे जाण्याची तयारी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण त्यातून तुम्हाला तुमच्या आयुष्याला दिशा देणारे महत्त्वाचे धडे मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मनोज कुमार मित्रांसोबत उन्हाळक्या करण्यात त्याचं बालपण गेलं. तो शाळेत जायचा, पण अभ्यासात त्याचं मन लागत नसे. त्याला मित्रांसोबत राहून चिटिंग करण्याची सवय लागली होती. त्याच्या वडिलांना मात्र चिटिंग आवडत नसे. त्यांना त्यांच्या इमानदारीमुळे कामावरून काढून टाकलं होतं. आणि एक दिवस असं झालं ज्याचा मनोजने कधी विचारही केला नव्हता. मनोजची 12वीची परीक्षा चालू होती आणि त्याच वेळी पोलिसांची धाड पडली. सगळ्यांची चिटिंग पकडली गेली. शेवटी सगळ्यांनाच फेल करण्यात आलं. मनोज खूप निराश झाला, कारण त्याच्या घरची परिस्थिती खूप गरीब होती. मित्रांनो, मला सांगा, तुम्ही कधी अपयशाला सामोरे गेलाय का? आणि त्यावेळी तुम्ही काय केलं? नाहीतरी अशा वेळी आपले काही नातेवाईक आणि जवळचे लोक असतातच की आपल्याला प्रोत्साहन द्यायला नाही, तर आपल्यावर टीका करायला. मनोजला देखील त्याच्या गावातील लोकांनी, नातेवाईकांनी नावं ठेवली, त्याच्यावर टीका केल्या. त्याला खूप वाईट वाटलं, पण तो खचून गेला नाही. मनोज आपल्या मित्रांना सोबत घेऊन गावामध्ये ट्रॅव्हलिंगचा छोटासा व्यवसाय सुरू करतो. थोडे दिवस होत नाहीत तर आमदारांचा एक माणूस त्यांचा विरोध करतो, पण मनोज आणि त्याचा भाऊ काहीच ऐकत नाहीत. त्यांच्यात भांडण होतं. खोट्या आरोपावरून मनोजला आणि त्याच्या भावाला पोलीस पकडतात. पोलीस त्यांना खूप मारतात. मनोजला सांगतात, जाऊन आमदारांची माफी माग आणि घरून पैसे आण, नाहीतर तुझ्या भावाला गोळी घालेल. तो पळतच दुसऱ्या इन्स्पेक्टर साहेबांकडे जातो, कारण त्याला माहीत असतं हे साहेब इमानदार आहेत, ज्यांनी त्याच्या कॉलेजवर धाड घातली होती आणि पैसे देणाऱ्या प्रिन्सिपलला अटक केली होती. इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनला येतात आणि करप्ट पोलिसांना खूप ओरडतात. मनोज आणि त्याच्या भावाला सोडून देतात. जाता जाता इन्स्पेक्टर त्यांना घरी सोडतो. मनोज गाडीतून उतरताना त्यांना बोलतो, मला तुमच्यासारखं बनायचं आहे. इन्स्पेक्टर त्याला बोलतात, त्यासाठी तुला चिटिंग सोडावी लागेल. मनोज त्या दिवसापासून अगदी मन लावून अभ्यास करतो. 12वी चांगल्या मार्काने पास होतो. चिटिंग सोडून स्वतःच्या हिमतीवर जिद्दीने BAची डिग्री घेतो. आता तो इन्स्पेक्टर बनण्यासाठी दिल्लीला जायचं ठरवतो. त्याची आजी त्याला साठवलेले पैसे देते. तो दिल्लीला जाताना त्याची बॅग चोरी होती. हातात पैसे नाहीत की कोणी ओळखीचं नाही. तो दुःखी होतो. पूर्ण 2 दिवस तो उपाशी असतो. एका हॉटेलमध्ये जेवायला जातो. तिथे पण कोणी त्याला जेवण देत नाही. पण त्याच वेळी त्याचा एक नवीन मित्र बनतो. तो मनोजला जेवण देतो आणि राहायला त्याच्या रूमवर घेऊन जातो. आता मनोज त्याच्या मित्राला सांगतो, मला इन्स्पेक्टर बनायचं आहे. त्याचा मित्र त्याला सांगतो, मोठं काहीतरी स्वप्न बघ, इन्स्पेक्टरची नको, IPSची तयारी कर. मनोजला IPS म्हणजे काय हे माहीत नसतं. त्याच्यासाठी काय तयारी असते हे पण माहीत नसतं. त्याचा मित्र त्याला सर्व काही समजवतो. आता मनोज IPS होण्यासाठी UPSCची तयारी करायला लागतो. झोप कमी, अभ्यास जास्त आणि खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम काम करायचा. मनोजला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण तो खचला नाही. तो म्हणायचा, मी आत्ता हार मानली तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मनोज सकाळी पहाटे उठायचा. तो 10 ते 12 तास अभ्यास करायचा. त्याच्या अभ्यासात 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, वेळेचं व्यवस्थापन आणि सातत्य. तो कधीही वेळ वाया घालवत नसे.
पहा मित्रांनो, UPSC किंवा MPSC साठी शिस्त आणि सातत्य हेच यशाचं खरं शस्त्र आहे. मला सांगा, तुम्ही कधी वेळ वाया घालवताय का? तुमचा दिवस किती शिस्तबद्ध आहे? मनोज UPSCच्या प्रवासात 3 वेळा अपयशी ठरतो. त्याला अनेक वेळा वाटतं की हा प्रवास थांबवावा, पण त्याचा मित्र त्याला नेहमी प्रोत्साहन द्यायचा. त्याला आठवतं, त्याचा मित्र बोलायचा, यश मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे. शेवटचा प्रयत्नच तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवतो. आणि अखेरच्या प्रयत्नात त्याने UPSC उत्तीर्ण केली. तो IPS ऑफिसर बनला. त्याने दाखवून दिलं की जिद्दीने पेटून उठलेला माणूस काहीही करू शकतो. मनोजकडून आपल्याला काय शिकायला पाहिजे हे नीट लक्ष देऊ नये का? 1. अपयशाला स्वीकारा, पण हार मानू नका. 2. स्वतःवर विश्वास ठेवा. जिथे आत्मविश्वास आहे तिथेच यश आहे. 3. वेळेचं व्यवस्थापन करा. वेळ हीच मोठी संपत्ती आहे. 4. सपोर्ट सिस्टीम तयार करा. योग्य लोकांच्या सोबत राहा. आणि 5. सातत्य ठेवा. तुमचं सातत्यच तुम्हाला यशाकडे नेऊ शकतं. मित्रांनो, शेवटी 12th फेल व्यक्ती आपल्याला शिकवतो की मेहनत आणि जिद्द कधीच वाया जात नाही. मनोज कुमारच्या जीवनावर आधारित 12th फेल हा चित्रपट देखील बनवण्यात आला आहे. तुम्ही तो नक्की बघा. तुम्हालाही तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर आत्ता लगेच दृढ संकल्प करा की मला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक वाटला असेल आणि तुम्हाला तुमच्या यशाचा प्रवास सुरू करण्याचं बळ मिळालं असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच घंटीचं बटन पण दाबा, जेणेकरून आमचे मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. इन्स्पायरिंग जर्नी या चॅनलसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात सामील व्हा, कारण तुमचं यश हेच आमचं ध्येय आहे. धन्यवाद.